नमस्कार. भारताची जनगणना 2027 जनगणनेतून जनकल्याण भारताचे मुख्य नोंदणी अधिकारी यांनी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सेन्सेक्स ॲक्ट 1948च्या कलम 8(1) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून जनगणना 2027 दरम्यान घर सूचीकरण करताना प्रगणकांना खालील 33 प्रश्न विचारण्यास व डिजिटल माध्यमातून नोंद करण्यास अधिकृत केले आहे. त्यामध्ये पहिला सेक्शन आहे घरासंबंधीचे प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न आहे घर क्रमांक. यानंतर दुसरा प्रश्न आहे जनगणना घर क्रमांक. तिसरा प्रश्न आहे घराची फरशी कोणत्या प्रकारची आहे. त्यानंतर घराच्या भिंतीची सामग्री. यानंतर घराच्या छताची सामग्री, घराचा उपयोग आणि घराची स्थिती अशी एकूण 7 प्रकारचे प्रश्न हे घरासंबंधी विचारले जातील. यानंतर पुढचा भाग आहे कुटुंबासंबंधी विचारले जाणारे प्रश्न. यामध्ये त्या घरामध्ये राहत असणाऱ्या कुटुंबांची संख्या, घरामध्ये किती सदस्य राहतात, त्या कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाचे लिंग आणि कुटुंब प्रमुखाची जात. यामध्ये अनुसूचित जात, अनुसूचित जमात आणि इतर असे 3 प्रकार दिलेले आहेत. या ठिकाणी कुटुंबासंबंधीचे एकूण 5 प्रश्न आपणाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर घर स्वतःचे आहे का भाड्याचे, घरात किती खोल्या आहेत, घरात किती विवाहित कुटुंब आहेत, असे आणखी 3 प्रश्न असतील. यानंतर पाणी, स्वच्छता व ऊर्जासंबंधी माहिती. यामध्ये पहिला प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा स्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे, स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे का, स्वच्छतागृहाचा प्रकार, सांडपाण्याचा निचरा, स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकासाठी गॅस LPG आहे, PNG आहे, त्याची उपलब्धता आहे का, स्वयंपाकासाठी मुख्य इंधन कोणते वापरतात आणि कुटुंबाचा मुख्य अन्नधान्य कोणत्या पद्धतीचे आहे. यानंतर घरगुती साधनांची उपलब्धता. यामध्ये रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरलं जातं का, त्यानंतर टेलिफोन, मोबाईल फोन आणि स्मार्टफोन अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर सायकल, मोटरसायकल, स्कूटर, मोपेड आहे का, कार किंवा जीप, व्हॅन आहे का आणि शेवटचा प्रश्न मोबाईल क्रमांक. फक्त जनगणनेसाठी महत्त्वाच्या सूचना. वरील सर्व 33 प्रश्न योग्य उत्तरे देणे हे जनगणना कायदा 1948 अंतर्गत बंधनकारक आहे. हे प्रश्न 1 मे 2026 ते 15 मे 2026 दरम्यान वेबसाईटवर स्वतः भरता येतील आणि प्रगणक 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. आपण सर्वांनी जनगणनेत सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.